फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। खरं तर ही जी काही ब्लाउज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल। आणि खरं तर ना ही ब्लाउज डिझाईन इतकी मस्त आहे की यामुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे। तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे त्याची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता। आय होप सो आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। खूप छान असा ब्लाउज पीस आहे। खरं तर खूप चमकतो, जरा शायनी कलर वगैरे आहे, ब्रॉकेट टाइप आहे पण थोडासा वेगळा पॅटर्न आहे। आणि याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे। आणि यावर आता आपण आज खूप सुंदर अशी बोटनेक ब्लाउज बनवणार आहोत। सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाउज आहे ते ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। यानंतर इथून पूर्ण शोल्डरचं निम्म, कारण की बोटनेक ब्लाउजला पूर्ण शोल्डर लागत असतं, तर पूर्ण शोल्डर आहे इथे 14 आणि त्याचं निम्म होतं 7, तर 7ला मार्किंग करून घेतलेली आहे। म्हणजे 7 आपण टोटल शोल्डर टाकलं आणि याचं आपल्याला 4 इंचाची गळारुंदी घ्यायची आहे। सो इथे आपण मार्किंग करून घेऊयात। आणि आता एवढंच नाही तर जेवढं तुम्ही इथे पूर्ण शोल्डर घेणार आहात ना तर तेवढंच आपल्याला इथे खरं तर मुंडा सुद्धा घ्यायचा असतो। सो म्हणूनच मग मी इथे हा जो काही मुंडा आहे तर हा घेतलेला आहे 7 इंचाचा, क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। यानंतर इथून टाकत असतो आपण छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 2 असं टोटल 10.5ला मार्किंग करून आपण इथे हा बॅक पार्ट कटिंग करून घेतला आहे। सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेऊयात। सो म्हणूनच मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवला। इथून बघा, सगळ्यात आधी मार्किंग करायची आहे 3 इंचाची आणि आडवी गळारुंदीची 4 इंचाची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे। त्यानंतर इथून खाली आपण खरं तर 1.5, 2, 2.5, 3 इंचापर्यंत मार्किंग करू शकतो। तर स्टार्टिंगला मी 2.5 इंच मार्किंग केलेली आहे, बघूयात। मला जर वाटलं तर मग मी इथे थोडंसं 2 इंचाला मार्किंग करून घेईन। आणि इथून पुन्हा आपल्याला एक मार्किंग खाली करायची आहे, कारण की बोटनेकला एक गळा आपला म्हणजे एक गळा वरती असतो आणि मध्ये एक शेप असतो, सो त्यासाठी। आणि सगळ्याच ठिकाणी 4 इंच गळारुंदीची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे। आणि इथं बघा, मी म्हटलं होतं की 1.5, 2, 2.5 पर्यंत तुम्ही मार्किंग करू शकता। सो मग मी 2 इंचाला मार्किंग केली। आता हे जे काही पॉइंट आपण मार्क केलेले आहेत तर ते लाईन म्हणजे त्या पॉइंट जॉईन करून लाईन ड्रॉ करून घेऊयात। म्हणजे कसं होईल ना, एक खाली आणि एक वरती असं 2 बॉक्स तयार होतील, म्हणजे आपल्याला मार्किंग करायला गळ्याची। ठीक आहे, सो बघा, मग हे पॉइंट जॉईन करून घेतलेले आहेत आणि जी काही गळारुंदीची मार्किंग होती ना तर बरोबर त्या लेवलमध्ये सुद्धा आपल्याला इथे खरं तर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। सो बघा, मग खाली आणि वरती फायनली आपले 2 बॉक्स इथे तयार झालेले आहेत। आता वरचा जो काही हा मधला पोर्शन आहे तिथे 1 इंचाची मार्किंग करायची आहे, कारण 1 इंचाचा डिस्टन्स ठेवून आपण इथे एक लाईन ड्रॉ केलेला आहे बघा। ठीक आहे, त्यानंतर आता वरती द्यायचं आहे आपल्याला गोल गळ्याची मार्किंग करायची आहे खरं तर, आणि खाली जो काही शेप असेल त्याची मार्किंग करायची आहे। सो बघा, मग मी इथून मार्किंगला स्टार्ट केलेला आहे आणि ह्या पद्धतीने हा त्याचा शेप आहे। म्हणजे तुमचा जसा असेल तसा शेप तुम्ही ड्रॉ करू शकतात। आणि फायनल लुक तर तुम्हाला लास्टला कळेलच। या शेपमध्ये सुद्धा खूप सुंदर बोटनेक ब्लाउज डिझाईन तयार होते। सो तुम्ही अशी डिझाईन करू शकतात। आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, काही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची गरज नाहीये। त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा शेप जर का तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग हा इथे कट करायची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्ट ही मार्किंग कॅनव्हास पेपरवर
करू शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो त्यावर ठेवून घ्यायचा. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला 3 पिना लावून घ्यायच्या आहे. डिस्टन्स, गळा रुंदी सगळं व्यवस्थित चेक करायचं आहे, म्हणजे फिटिंगला पुन्हा प्रॉब्लेम यायला नको. जर का गळा रुंदी खूप स्प्रेड झाली तर मग काय होतं, आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येतो, शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे मग मी अगदी व्यवस्थित मोजून इथे पिना लावून घेतल्या. त्यानंतर आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडनी साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत खरं तर इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, जे काही कानेकोपरे आहेत तिथे टीप अगदी व्यवस्थित प्रॉपर येणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जी काही आपण टीप मारत आहोत गळ्याच्या साईडनी तर एकसारखं मार्जिन राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण थोडं जरी मार्जिन कमी जास्त झाले तरी लगेच गळ्याचा शेप बिघडू शकतो. कारण ज्यावेळेस आपण कॅनव्हास पेपर न यूज करता एखादी डिझाईन बनवतो तर संपूर्ण आपलं फिनिशिंग आपण ही जी काही टीप मारत असतो ना यावर डिपेंड असतं. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि सावकाश आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकसारखं पाव इंच एवढं मार्जिन ठेवत खरं तर इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा फायनली इथे टीप मारून घेतली. आता यानंतर लगेचच आपण जो काही आपला कमरेचा पार्ट आहे ना तर तिथे सुद्धा टीप मारून घेऊयात. म्हणजे काय होईल की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही इथे सोबतच फिनिशिंगचं इथे रेडी व्हावं यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमरेच्या साईडनी टीप मारताना आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची असते. सो मग आपण इथे टीप मारून घेतली. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे कमरेच्या साईडचं गळ्याच्या मध्ये तर हे दोन्हीही आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे मग पुढचं आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी. आणि गळ्याच्या मध्ये कट करताना सुद्धा काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं नाहीये. जेवढं आपलं अस्तर आहे बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि बाकीचं संपूर्ण इथे कट करून घ्यायचं आहे. सो अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि मी पुन्हा सांगते, कॅनव्हास पेपर जर लावायचा असेल तर त्याची स्टेप थोडी वेगळी असते. आणि कॅनव्हास पेपर लावून गळे कसे बनवायचे ते याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेले आहे. सो ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता या शेपला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर सुद्धा व्यवस्थित कट मारायचे आहे, म्हणजे तिथे कपडा व्यवस्थित फोल्ड होतो आणि अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित गळ्याचा आकार सुद्धा येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी सावकाश कट मारायचे. बऱ्याचदा गडबडीत काय होतं की ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट जातो आणि ब्लाऊज बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण अगदी परफेक्ट असं हा बॅक पार्ट सरळ करून घेतलेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे कानेकोपरे गळा अगदी व्यवस्थित बाहेर काढून सेट करून घ्यायचा आहे. इथले कानेकोपरे बाहेर काढण्यासाठी एखादी कुठलीही शार्प वस्तू तुम्ही वापरू शकता. सो इथे मी मशीनचं जे काही छोटं सगळ्यात स्क्रूड्रायव्हर असतं ते घेतलेलं आहे. आणि अगदी व्यवस्थित सावकाश, सगळ्यात इम्पॉर्टंट, खूप जोरात जर का तुम्ही ना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तिथून ब्लाऊज आपला फाटू शकतो. सो अगदी सावकाश अलगद अलगद प्रेस करून ते बाहेर काढायचं आणि मग गळ्याला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना मी ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा. कारण मी नेहमीच म्हणत असते, फक्त डिझाईन बनवणं इम्पॉर्टंट नसतं, तर ती डिझाईन किंवा ब्लाऊज असो साधा तो प्रॉपर फिनिशिंग सहित तयार होणं, स्टिच करणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच मग मी प्रत्येक डिझाईन सोबत तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत असते आणि त्या फॉलो करून आपण इथे छान असं गळा रेडी करून घेतला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि अर्थातच आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित इथे रेडी होत आहे आणि आपल्याला इथे कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये. सो अगदी साध्या सोप्या पद्धतीने गळा आणि कमरेचा पार्ट रेडी होतो. यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. सो बघा हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे.
त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, म्हणजे प्रॉपर असं आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलं जाईल. आता हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच मग इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर एकमेकाला अस्तर मेन फॅब्रिक जोडून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घेणं. आणि फायनली आपला हा परफेक्ट बॅक पार्ट रेडी झाला. यानंतर आता आपल्याला इथे खरं तर चपट्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे. 2-3 4 लागणार आहे खरं तर, एक साईडने 2 दुसऱ्या साईडने 2, खूप काही लागणार नाहीये. सो त्यासाठी मग मी अगदी छोटीशी पट्टी घेतलेली आहे आणि ती आपल्याला बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायची, एकदा इकडून नंतर इकडून आणि पुन्हा अशी अगदी बारीकशी बनवायची आहे. खूप काही मोठी बनवण्याची खरं तर इथे गरज नाहीये, म्हणजे जाड वगैरे, आणि लागणार पण कमीच आहे. तर एका म्हणजे छोटे छोटे तुकडे जे अवेलेबल होते ना खरं तर त्यामध्येच आपण ही पट्टी बनवतो. जर तुमच्याकडे जास्त कपडे अवेलेबल असेल तर मग तुम्ही मोठी सरसकट पट्टी बनवू शकता, पण कसं आहे ना हे पण कापड वेस्ट जाण्यापेक्षा ते कुठेतरी यूज होतंय. सो म्हणून मग मी इथे ही पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि आता याच्या साईडचं कट करून घ्यायचं आणि बघा किती लागणार आहे त्यानुसार आता आपण इथे छोटे छोटे पीसेसमध्ये तुकडे करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा हे झाले. सेम त्याच साईजमध्ये अजून 2 रेडी करायचे, म्हणजे टोटल 4 आपण इथे तयार करून घेतले. आणि हा जो काही मधला पार्ट आहे ना तर तिथे आपल्याला ते या पद्धतीने फोल्ड करून लावून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. ब्लाऊज घातल्यावर किंवा तो कितीही यूज केलं तरी सुद्धा ते निघायला नको, यासाठी मग तो व्यवस्थित लॉक करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो बघा एका साईडने लावून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा लावून घेऊयात. जर का हा मधला गॅप जर तुम्ही 2.5 इंच 3 इंच घेतला तर तुम्हाला 3 ते 4 पट्ट्या सुद्धा लावाव्या लागतील. पण इथे कसं ना आपण गॅप हा 2 इंचाचाच घेतला होता आणि तयार मग तो अजून कमी होईल, पाव इंच मार्जिन पकडल्यावर. सो त्यामुळे मग 2-2 लावलेले आहेत तरी तेवढं आपलं सफिशियंट आहे. ठीक आहे. सो इथे सुद्धा डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आणि फायनली दोन्ही साईडनी अगदी प्रॉपर असं एकसारखं आपण ह्या छोट्या छोट्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आता यानंतर काय करायचं, खरं तर इथे आपल्याला नॉट पण होऊन घ्यायची आहे आणि गळ्याला लेस सुद्धा लावायची आहे. तर सगळ्यात आधी आपण गळ्याला लेस लावून घेऊयात. तर बघा मी गोल्डन कलरची डिझायनर ट्रेंडिंग अशी समोसा लेस घेतलेली आहे. खूप ट्रेंड चालू आहे आणि त्यामुळे ना खरं तर डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते. तर मग अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात, म्हणजे अशी लेस यूज करू शकतात की डिझाईनला अजूनच सुंदर असं नक्कीच लुक येईल. तर बघा मग मी कडेकडेने ही लेस लावायला सुरुवात करत आहे. लेस लावताना कानाकोपऱ्यावर अगदी प्रॉपर व्यवस्थित ती फोल्ड करायची आहे, कारण की बऱ्याचदा काय होतं ना की गळ्याचा आकार असा खूप सुंदर येतो पण आपल्याला लेस प्रॉपर लावता येत नाही, म्हणजे कानाकोपऱ्यावर जशा पद्धतीने ती फोल्ड करायला पाहिजे तशी आपण करत नाही आणि मग त्यामुळे काय होतं की आपलं सगळं आकारच बिघडतो, फिनिशिंग बिघडते, ब्लाऊज बिघडल्यासारखा होतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावकाश. लेस लावताना खूप काही गडबड करायची गरज नाहीये, गडबडीमध्ये मग थोडंफार चुकू शकतं. आणि मग बरोबर गळ्याच्या कडेकडेने आपण खरं तर ही लेस इथे लावून घेत आहोत. मी पुन्हा सांगते, जर काही इथे तुम्हाला एखादी वेगळी डिझायनर लेस यूज करायची असेल तर तुम्ही करू शकतात किंवा बारीकही करू शकतात. एवढंच नाही तर कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा तुम्ही लेस यूज करू शकतात, म्हणजे साडीला मॅच होणारी, साडी आणि ब्लाऊज पीसचा कलर जर वेगळा असेल तर मग साडीचा कलरचा एखादी लेस यूज करून सुद्धा तुम्ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात. ठीक आहे. पण मग मी इथे ट्रेंडिंग अशी समोसा लेस घेतलेली आहे गोल्डन कलर मध्ये आणि समोसा लेस मध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन सहित लेस अवेलेबल आहेत. सो बघा मग अशा पद्धतीने आपण इथे लेसला ही म्हणजे गळ्याला ही लेस लावून घेतली. आता ह्या लेसला ना दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. तसं तर ही ब्रॉडच लेस आहे, पण तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी टीप मारून घ्यायचे. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते.
सो बघा मग फायनली अगदी छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित गळ्याला आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. कुठले धागे दोरे असतील तर ते जरा कट करून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा शेप वगैरे गळ्याचा अगदी व्यवस्थित आलेला आहे, मेंटेन सुद्धा आहे तो. आता पुढचं डिझाईन बनवण्याच्या आधी ना इथे आपण आधी बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो बघा मग सेंटर पासून ना जर बोटनेक ब्लाऊज असेल ना, रेग्युलरला आपण 4.5 मार्किंग करतो, तर इथे तुम्ही 5 ला मार्किंग करू शकतात, कारण की गळा बऱ्यापैकी डीप असतो ना त्यामुळे. ठीक आहे. आणि 5 आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा तुम्ही लॉक करू शकतात, म्हणजे तिथून धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही. आता एक साईडने टक्स टाकल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात आणि मी म्हटल्याप्रमाणे डबल टिप देऊन अगदी प्रॉपर असं लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली दोन्ही साईडने अगदी परफेक्ट असे टक्स टाकले गेले. टक्स परफेक्ट टाकले ना तर ब्लाऊज सुद्धा फिटिंगला खूप सुंदर बसतो, नाही तर मग तो वरती तरंगतो वगैरे. सो त्यामुळे आता इथे मी 1 मीटर नॉट घेते, तर तेवढी इथे सफिशियंट आहे खरं तर. आणि ती आता आपल्याला ओवून घ्यायची. त्यासाठी मी सेफ्टी पिन मध्ये आधी ती नॉट ओवून घेतली, इथून टाकली इथून इथपर्यंत. आणि खरं तर ना हे 2-2च लेयर आहेत, त्यामुळे मग आपल्याला जास्त टाइम लागणार नाहीये. जास्त असले लेयर तर मग थोडासा ओवायला टाइम लागतो. आणि यातून टाकण्यासाठी तुम्ही छोटीशी सेफ्टी पिन यूज करू शकतात, जेणेकरून आपल्याला ही नॉट ओवणं खूप इझी जातं. आता ही जी काही नॉट आहे ना, याला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर रेडीमेड लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मग मी इथे ना फॅब्रिक पासूनच बनवून घेते. तर तुमच्याकडे कटिंग केल्यानंतर म्हणजे ब्लाऊज कटिंग केल्यानंतर मेन फॅब्रिकचा एखादा थोडाफार छोटासा तुकडा साईडचा असेल तर तोच यूज करायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने ते फोल्ड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक नॉट टाकायची. पुन्हा ते फोल्ड करून इथे आपल्याला टीप द्यायची आहे. आता टीप मारताना ना सुरुवातीला आणि शेवटी लॉक करायचं, म्हणजे तिथून धागे निघणार नाही आणि आपली शिलाई सुद्धा निघणार नाही. आणि बघा किती छान झटपट सिंपल असं हे लटकन तयार झालेलं आहे. म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं, पण त्याची पद्धत ना खूपच सोपी आहे. सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे लटकन बनवू शकतात, नुसतं सिंपल त्रिकोणी बनवण्यापेक्षा. आणि ह्यापेक्षा पण वेगळं डिझायनर बनवायचं असेल तर चॅनलवर ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तर त्यापैकी तुम्हाला जी लटकन डिझाईन आवडत असेल तर तसे तुम्ही लटकन डिझाईन बनवू शकता. पण ही सुद्धा दिसायला खूप छान झटपट तयार होणारं लटकन आहे फॅब्रिकचं, तर असं सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. आणि फायनली आपली ही बॅकनेक डिझाईन इथे स्टिच करून झालेली आहे. सो बघा मग बोटनेक मध्ये खूप छान ट्रेंडिंग अशी आज आपण ही डिझाईन बनवलेली आहे. आणि खरं तर या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक सुद्धा येणार आहे. एवढंच नाही तर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे. कॅनव्हास पेपर सुद्धा इथे यूज केलेला नाही आपण. आणि बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन नक्कीच बनवता येईल. एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर अगदी कमीत कमी टाइम मध्ये सुद्धा ही डिझाईन तयार होते. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल. आणि मी म्हटल्याप्रमाणे या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली तर हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू लुक मधली लेटेस्ट ट्रेंडिंग छान अशी ब्लाऊज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे. ऍक्च्युली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.